नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। शास्त्री कुटुंबाला अशा प्रकारे मदत करण्याच्या प्रयत्नातच त्याची बदली झाली आहे। बाबा मला भेटायचंय हो तुम्हाला। डोंट वरी बाळा, मी तुला नक्की भेटायला येईन। हा रगड पगड बोलते का हो बाबा मी? छे, अगदी मुद्देसूद आणि नेमकं बोलणं छान जमतं तुला। हो हो, आलो आलो। हॅलो, कोण? विष्णू का रे? कोण? मालक बोला। मालक विष्णूच बोलतोय। खूप दिवसात तुला फोन केला नाही, रागवला नाहीस ना? काय बोलताय मालक, मी कशाला रागवणार? मालक कसे आहात तुम्ही? आणि घरातले सगळे कसे आहेत? इथे सगळे ठीक आहेत, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे, काळजी करण्याचं काहीही कारण नाही। परमेश्वराची कृपा। बरं विष्णू, फोन अशासाठी केला होता की आपल्या अडगळीच्या खोलीत काही जुन्या ट्रंका आहेत। त्यातल्या एका ट्रंकेत जुनी कागदपत्र आहेत, तब्बल 100 वर्षांपूर्वीची। ती बाहेर काढून ठेव। तसंच काही ट्रंकांमध्ये जुनं सामान आहे, काही चित्र आहेत। बरं, ते बाहेर काढून साफसूफ करून ठेव। बरं। मालक, हे सगळं अचानक काही खास? हो, खासच कारण आहे। या वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासक येणार आहेत। कोण? तुला क्षिप्रा आठवते का? क्षिप्रा? हा, ती माती गोळा करणारी पोरगी। फार गोड पोरगी होती हो। देव अशा चांगल्या लोकांना का लवकर बोलावतो तेच कळत नाही। श्रीराम श्रीराम। तिचं काय म्हणालात मालक? तिचे वडील येणार आहेत, ते सुद्धा तिच्यासारखाच जुन्या वस्तूंचा अभ्यास करतात। शोधाशोध करण्यात त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून हे काम करून ठेव। बरं बरं मालक, मालक मी सगळं व्यवस्थित रचून ठेवतो। पण मालक, एका गोष्टीची भीती आहेच। आता कसली भीती? अहो, आपल्या घरात तो एक आदिमानव राहतो ना, सोपन काका नावाचा। विष्णू, अहो मालक, त्यांनी हे सगळं बघितलं ना तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कायमच्या नाहीच्या होऊ शकतात। मग एक युक्ती कर। काय? या सगळ्या वस्तू त्यांच्या समोरच काढ आणि त्या मोजून ठेव। वस्तू मोजल्या आहेत म्हटल्यावर त्यांची हिम्मत होणार नाही, आणि समजा झालीच तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? हो 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 हो, असंच करतो। मालक, घरातल्या सगळ्यांना माझा नमस्कार सांगा। सांगतो। बरं, ठेवू फोन? ठेव। श्रीराम
श्रीराम. लगेच कामाला लागलं पाहिजे, 4 गडी बोलवले पाहिजेत, काम जवळकर केलं पाहिजे. लक्षच लागत नाही माझं कामामध्ये, पण का लक्ष लागत नाही हे नाही कोणी विचारणार. तोंड उघडून बोलायला मात्र सगळे तयार होतात. आता मी काय करणार आहे माहितीये का, मी लक्षच देणार नाही कोणाकडे आणि कामही करणार नाही. कधी राग येतो ना असा बहिणीचा. हॅलो हॅलो विक्रांत, अहो कुठे आहात तुम्ही? हा अहो तुमचा फोनच लागत नाही अजिबात. नाही मी तुम्हाला सांगते, हे ना त्या सावंतचं काम आहे. मी तुम्हाला कुसुमत्या, मला दे ना, मला बोलायचं. अगं थांब जरा, आधीच ऐकू येत नाहीये, थांब जरा मला बोलू दे. कुसुमत्या, मला खूप महत्त्वाचं बोलायचंय. अगं मला सुद्धा महत्वाचं बोलायचंय ना. हॅलो कुसुमत्या प्लीज. अगं हॅलो हॅलो विक्रांत, तुम्ही कुठे आहात? आणि ओ सॉरी. अगं हे काय सॉरी म्हणून फोन काय ठेवलास? मला बोलायचं होतं ना. कुसुमत्या, फोन केल्यावर विचारत जा ना समोर कोण बोलतंय. रॉंग नंबर होता. अगं बाई, रॉंग नंबर. रॉंग. हॅलो. बाबा बाबा मी पिऊ बोलतेय. पियू, बोल बाळा, तुझा आवाज असा काय येतोय? काय झालं? बाबा मी तुम्हाला काल म्हणाले होते ना, मला इथे खूप भीती वाटतेय. बाबा काल रात्रभर मला खूप खूप भयानक स्वप्न पडत होती. कसली स्वप्न? नाही आठवत नाहीये, उठल्यावर काहीच आठवत नाही. पण डोळे बंद केले की असं काहीतरी दिसायला लागतं आणि मला वाटतं की मी आता डोळेच उघडू शकणार नाही. हल्ली रात्र व्हायला लागली की खूप भीती वाटते मला. असं वाटतं रात्रच होऊ नये. गेली 3 रात्र मी झोपले नाहीये. ओ बाबा सांगा ना मला काय झालंय. तुला काहीही झालेलं नाही बाळा. हे बघ पिऊ, स्वप्न म्हणजे मनाचे खेळ असतात. स्वप्नातलं सगळं खोटं असतं, ते भास असतात. तुला कोणीही काहीही करू शकणार नाही स्वप्नात. मला काही होणार नाही ना बाबा? डोंट वरी बाळा, तुला काहीही होणार नाही. तुझा बाबांवर विश्वास आहे ना? हो, पण बाबा मला आज रात्री सुद्धा झोपायची भीती वाटते. हो, मी काय करू? हे बघ पिऊ, हे बघ, शांतपणे डोळे मिट अँड जस्ट इमॅजिन आय एम सिटिंग बिसाइड यू. तुझ्या शेजारी बसून तुला गोष्ट सांगतोय. आय विल ट्राय. आणि तरीही झोप नाही लागली तर मला फोन कर. मी रात्रभर जागा आहे तुझ्यासाठी. हा, आपण गप्पा मारू. गुड नाईट बाळा. गुड नाईट बाबा.
फोनवरूनही बोलायची इच्छा नव्हती माझ्याशी. मग अचानक घरी कसं काय बोलवून घेतलं? काही विषय फोनवर नाही बोलतायत आणि काही विषयांवर बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, नजरेची गरज असते. म्हणजे आज माझं बौद्धिक सेशन आहे. मला असं वाटतंय तुझी एकाग्रता कमी पडतीये. कसली? कसली? हा प्रश्न विचारून तू किती बेजबाबदारपणे वागतेस याची साक्ष देतेस तू. आपण अनेक गोष्टींवर बोलत असतो नाही का? तेच थांबवायचं आहे आता मला. राधाच्या मनाचा ताबा घ्यायला सांगितला होता मी. मला शुभ्राच्या मनाचा ताबा घेणं जमलं नसेलच आणि जमणारही नाही, कारण मला प्याद्यांना नमवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. मोठ्या लढाया खेळताच येत नाहीत. नाही, मी प्रयत्न केला होता. इंटरेस्ट नाहीये मला प्रयत्न बघण्यात. यशाबद्दल बोल. शुभ्राने तिला स्पर्श केला आणि मला कळलं नाही काय झालंय नेमकं. प्रयत्न केलास नंतर शोध घेण्याचा? हल्ली मला एखाद्याच्या मनाचा फार वेळ ताबा नाही घेता येत. म्हणजे मी काही सेकंदानंतर एक्झॉस्ट होते. मुळातच तू एक मोठी गल्लत केली आहेस. दोन्ही जन्मातली गणितं एकाच पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतेयस आणि दोन्ही जन्मातले हिशोब एकाच वेळेला चुकतेही करतेयस. तसं करू नकोस. इंदुमतीला जे काही करायचंय ते इंदुमतीला करू दे आणि सुलेखाला जे काही करायचंय ते सुलेखालाच करू दे. स्टॉप इट. तनिष्का, स्टॉप इट. आता जे काही तुम्ही करताय ते आधी बंद करा. माझ्या मनातले विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. पण एक लक्षात ठेवा, माझ्या मनात शिरून माझे विचार जाणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीही माझ्या समोर उघड्या पडाल. कळलं? हा खेळ माझ्याशी खेळायचा नाही. तुम्हाला जे काही विचारायचंय ते मला नीट विचारा. कम स्ट्रेट. टू गेट दॅट? विक्रांतचं काय केलंस? संशय घेत आहे माझ्यावर? कारण ह्या आधीचा प्रयत्न मी हाणून पाडला होता. सुलेखाला मी चांगलीच ओळखते. एखादा प्रयत्न फसला असेल तर तो पुन्हा करायला तिला नेहमीच आवडतं. मग विक्रांतचं काय केलंस ते मला कळायला हवं. हसण्याचा अर्थ? काही नाही. सुलेखा, तू त्याला काहीही करू शकत नाहीस. तसं तू मला वचन दिलं होतंस. या अशा लुटूपुटूच्या लढाया खेळायला मलाही आवडत नाही तनिष्का. आणि वचन पाळण्याचा जर प्रश्न असेल तर तुम्ही कितीशी वचनं पाळलीत तनिष्का? म्हणजे आता माझ्या मनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करून तुम्हीच आपल्यातला करार मोडलाय तनिष्का. त्यामुळे यापुढे
मी कुठलीही वचनं पाळीन अशी अपेक्षा ठेवू नका. हो महापुरुष, खायला ठेवलंय ते खा. मी निघतोय. खरं वाडा सोडून चालला. वाडा सोडून? काय काय वाईट वाटून घेऊ नको, वाईट वाटून घेऊ नको. अरे नोकर माणसं आपण, नोकरानं नोकरासारखंच राहावं. मी वाडा सोडून नाही जात आहे, मी जरा सफाळ्याला जाऊन येतोय. का? माझं काम आहे. काय काम आहे? अरे तुम्हाला काय करायचंय? सांगितलं तेवढं करा. मला रात्री यायला उशीर होईल. भूक लागली तर गावभर फिरत बसू नका. हे ठेवले ते खा आणि गिळा. मी खाऊन घेईन, तू काळजी करू नका. हा, त्याची मी काळजी करतच नाही. खाणं आणि झोपणं या पलीकडे काय करता तुम्ही? आणि एक काम करा, कुठे वाडा सोडून जाऊ नका. काही गडी मंडळी इथे येणार आहेत, त्यांना सांगा उद्या यायला. का? का म्हणजे मला माळ्यावरून काही ट्रंका उतरवायच्या आहेत, त्या माझ्या समोरच उतरवून घ्यायच्या आहेत, म्हणून त्यांना उद्या यायला सांगा. हा? का ट्रंक काय इकायला काढल्या काय? इकायला नाही काढल्या, अभ्यासासाठी काढायच्या आहेत. त्या क्षिप्राचे वडील येणार आहेत. खेपरा कोण? आईला आता यांना सगळं रामायण सांगा. क्षिप्रा नाही, क्षिप्रा. मरुदी कोणती आहे तिचं काय? ती आपल्याकडे आली होती माहिती आहे. बर. इथे डोक्याला फडकं बांधायची, गावभर माती गोळा करत फिरायची, भुयारात पण गेली होती ती. तिचे वडील इथे येणार आहेत. म्हणजे ती येऊन गेली, आता तिचा बाय येतोय. हा. अरे आपला वाडा म्हणजे काही धर्मशाळा आहे का? कोणी यावं कोणी जावं? आपला वाडा? आपला नाही, शास्त्र्यांचा वाडा आहे हा. आणि त्यांना पाहिजे त्यांना ते बोलावतील, घालवायचे त्यांना घालवतील. आणि तुम्ही एक काम करा, ते आल्यानंतर त्यांच्याशी जरा व्यवस्थित वागा. फार मोठा माणूस आहे तो, या वाड्याचा अभ्यास करायला येतोय. हा, मी निघतोय. कळलं का? पुढच्या महिन्यात सगळे येणार आहेत, त्याची तयारी करायची आहे. सगळे कोण कोण? सगळे म्हणजे मुंबईत जेवढे शास्त्री आहेत ना, ते सगळे इथे येणार आहेत. पुढच्या महिन्यात आपल्या वाड्यामध्ये एक मोठा सोहळा होणार आहे. काय सांगतोयस काय? मग ऐकतोय काय? तुमचा सत्कार काय वाढदिवस नाही होणार आहे? वाड्याला 150 वर्ष होत आहेत ना, म्हणून सगळे इथे जमणार आहेत. वा. ते किती दिवस राहणार आहे? राहतील 4-5 दिवस. 4-5 दिवस लई झाले. 4-5 दिवस येतील, पण जाणार नाहीत. काय बडबडताय? अरे इतक्या दिवसांनी ते इथे येतात, त्याला आपण असंच जाऊ देणार का? आग्रह करणार, इथंच राहा, इथंच राहा. बरं नक्की येणार आहेत ना? हा, नक्की येणार आहेत. आता सोहळा आहे म्हणजे येणारच ना ते. आणि काय हो, मगापासून मला सारखे पोलिसांसारखे प्रश्न विचारताय. आणि मी पण काय वेड्यासारखा तुम्हाला उत्तर देत बसलोय. चला चला चला, मी निघतोय. तुम्ही इथेच थांबायचंय. आणि मी तिकडून फोन करीन तेव्हा फोन उचला. अरे काय याड लागले काय? काय आलं? माझं वय का? मला ऐकाय येते काय? फोनची घंटी ऐकल्याच्या उचलणार कसा? ते इंदेचे फोन यायचे तेव्हा कसे वाड्याच्या कोपऱ्यातून येऊन तो फोन उचलायचा? अरे तिची घंटी जोरात वाजती. बरं, मी पण घंटी जोरात वाजेल असा फोन करतो. हा, जोरात वाजव म्हणजे मी फोन डोसक्यावर घेऊन नाचतो. नाचा, पण वाडा सोडून कुठे जाऊ नका. नाही जात. हे हा, तू असं कर ना, काय? हे करू नका, जाऊ नका, इकडे जाऊ नका. माझा हातपाय बांध आणि एका खोलीत कुलूप लावून ठेव, म्हणजे कुठे जाणार नाही. आशीर्वाद. येऊ? ये आरामात या. वाड्याची काळजी करू नका, मी आहे इथं रखवालदार. जा जा तू जा, मी आहे. हा, जा जा. गेल्या जन्मी मी नक्की काहीतरी पाप केली होती. कुठे खुळ्याचं गाणं काय? खुळ म्हणायचं काय? समज शास्त्री इथे येतात, एका जागी येतात, त्यांना इथंच ठेवायचं, इथंच ठेवायचं.
कसला विचार करताय? शुभ्रा, नशीब, योग, ग्रहमान यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. आपण भोगतो कारण आपण चुकतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला ठेच लागते आणि मग आपल्याला कळतं की आपलं लक्ष नव्हतं चालण्यात. मग त्यानंतरचं प्रत्येक पाऊल आपण जपून टाकायला लागतो, कारण आपला आपल्यावरचाच विश्वास उडालेला असतो.